सगळीकडे आज पाऊस पडतो. नेमकी काय परिस्थिती आहे आज हवामानात? येणाऱ्या 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा ह्या रिजनमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि त्याचं कारण म्हणजे एक बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं जे कमी दाबाचं क्षेत्र होतं ते पश्चिमेकडे मूव्ह होऊन सध्या ते पश्चिम विदर्भ आणि लगतच्या मध्य महाराष्ट्र या रिजनवर स्थित आहे. आणि त्या कारणामुळं आपल्या रिजनवर जास्त पाऊस पडताना दिसतं. या सॅटेलाईट इमेजरीमध्ये बघितलं तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी बहुतांश प्रदेश हा ढगांनी व्यापलेला आहे. त्याचबरोबर येणाऱ्या 4 ते 5 दिवसांचा जर अंदाज बघाल तर उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातला बराचसा भाग आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. रेड अलर्ट हा धुळे, जळगाव, नाशिक, पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथे यांसाठी दिला गेलेला आहे. नंदुरबार, पालघर, ठाणे, रायगड आणि संभाजीनगर या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे. आणि उर्वरित बऱ्याच जिल्ह्यांना आपण आज येलो अलर्ट बघू शकतो. उद्या या पावसाच्या तीव्रतेमध्ये थोडीशी घट आपल्याला दिसून येईल आणि तो नाशिकचे घाटमाथे, पुणे आणि रायगड या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे. बाकी कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांना येलो अलर्ट आहे. इतर ठिकाणी आपण बघू शकतो हलक्या स्वरूपाचाच पाऊस पडू शकतो. रविवारपासून मात्र महाराष्ट्रातील प्लेन एरियाजमध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या स्वरूपाचाच पाऊस पडू शकतो आणि काही ठिकाणी उघडीपसुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते. आणि मंडेनंतर तर अजूनच त्यामध्ये चेंज आपण बघू शकतो. म्हणजेच 2 ते 3 तारखेनंतर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी झालेलं असेल आणि काही ठिकाणी उघडीपसुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते. सर, मागच्या काही दिवसांपर्यंत अनेक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस होता, तर खूप मोठी तूट आपल्याला पाहायला मिळाली. तर सध्या काय स्थिती आहे? सध्या जर आपण बघितलं तर तुटीमध्ये थोडंसं घट झालेली नक्कीच आहे. कारण बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला होता आणि त्यामुळं ज्या डिस्ट्रिक्ट्समध्ये तूट होती त्या तुटीमध्ये थोडासा फरक आपल्याला नक्कीच दिसून येतो आहे. पण तरीही ती तूट निगेटिव्ह साईडमध्येच आहे. जसं आपण सोलापूर बघितलं तर -28% आहे कालपर्यंतचं. त्यानंतर धाराशिवला बघितलं तर -7% आहे. पण 2 दिवसांपूर्वी तीच तूट 30% होती, तर त्यामध्ये नक्कीच घट झालेली आपण बघू शकतो. लातूरला -12% आहे, जी 2 दिवसांपूर्वी 30-35% होती. परभणीला 10% आहे, तिकडेसुद्धा घट झालेली आपल्याला दिसून येते. बीडमध्ये -23 झालेली आहे, ती 40% पासून तर -23% आलेली आहे. जालन्याला -17 आहे, तिकडेसुद्धा जवळजवळ 50% तूट पावसामध्ये होती, ती कमी झालेली आहे. तर नक्कीच तुटीमध्ये घट निर्माण झालेली आहे. पण आणि हा दिलासादायक आणि समाधानकारक पाऊस मागील 2 दिवसांपासून होतो आहे. पण अजूनही पाऊस एक्सपेक्टेड आहे या रिजनमध्ये. त्यानंतरच म्हणजे त्यानंतर चांगली परिस्थिती निर्माण होऊ शकते मराठवाड्यासाठी स्पेशली. आणि पुढचा अंदाज जर सांगायचा झाला तर रविवारपासून पावसाचं प्रमाण कमी असेल आणि त्यानंतरचे अपडेट भारतीय हवामान विभागाकडून वेळोवेळी दिले जातील. सर, जूनच्या तुलनेमध्ये जुलैमध्ये कसा पाऊस आहे आणि तूट किती राहिली आता पूर्ण महाराष्ट्राची? पूर्ण महाराष्ट्राचं जर आपण सांगायचं झालं तर त्यामध्ये नक्कीच तो चांगला आहे. म्हणजे ज्यावेळी महाराष्ट्र पूर्ण ज्यावेळी आपण बघतो तर त्यामध्ये समजा जुलैचा आपण घेतलं 1 जुलै ते 31पर्यंतचा, तर 40% जास्त पाऊस झालेला आहे. परंतु हे पिक्चर ज्यावेळी आपण बघतो यामध्ये कोकण, गोवा आणि घाटमाथ्यांचं कंट्रीब्युशन जास्त आहे, त्यामुळं आपल्याला 40% दिसतं आहे. परंतु तेच जर आपण सब डिव्हिजन वाईज जर गेलो आणि जुलैचा पाऊस जर बघितला तर त्यामध्ये कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्राला जास्त पाऊस झालेला आहे. 80%पेक्षा जास्त पाऊस आपण बघू शकतो. परंतु विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तो सरासरी इतकाच आहे. कारण मागच्या 24 तासांमध्ये जो पाऊस झाला आहे त्यामध्ये अजून परत आपण जर डिस्ट्रिक्ट वाईज जर गेलो आणि डिस्ट्रिक्ट वाईज जर पाऊस आपण मागच्या 1 महिन्याचा जर पाऊस बघितला तर त्यामध्ये आपण बघू शकतो की काही ठिकाणी पावसाची तूट आहे. तूट जी आहे ती -3%, फॉर एक्झाम्पल बीड, त्यानंतर परभणीला 60%पर्यंत गेलेला आहे. काही ठिकाणी तो वाढलेला आहे. आणि ही परिस्थिती काल परवापर्यंत आपण बघितलं तर मराठवाडा आणि विदर्भामध्ये रेड कलर्स होते, म्हणजेच तुटीचं प्रमाण जास्त होतं. ते आता काहीसं कमी झालेलं आपल्याला दिसून येतं.